गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या पुढे फक्त दोनच पर्याय असतात मोस्टली. एक तर नोकरी करणं आणि दुसरं म्हणजे बिझनेस. राईट. नोकरी करायची म्हटली तर सर्वात आधी आपल्याला एक रेझ्युमी द्यावा लागतो, तयार करावा लागतो. येस ऑर नो? रेझ्युमी दिल्यानंतर, जॉब ऍप्लिकेशन लेटर दिल्यानंतर एखाद्या एम्प्लॉयरकडे आपल्याला नंतर एक कॉल लेटर येतं. मग त्या कॉल लेटर मध्ये एक तर रिटन एक्झाम आपल्याला द्यायचं इन्व्हिटेशन असतं किंवा डायरेक्ट मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जातं. येस ऑर नो? मुलाखतीसाठी बोलवल्यानंतर मेजॉरिटी ऑफ द टाइम असं आढळून आलं की काही लोकांना भीती वाटते की मुलाखत फेस कसं करायची. सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की भीती ही त्या कॅन्डिडेटला वाटली पाहिजे की त्याचा इंटरव्ह्यू घेणारं जे पॅनल असतं त्याला वाटली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कोणाला वाटली पाहिजे? मोस्टली कॅन्डिडेटलाच वाटते. आपल्याला सर्वांना असं वाटतं की कॅन्डिडेटला भीती वाटली पाहिजे आणि ती वाटते, विच इज व्हेरी नॅचरल, नैसर्गिक आहे. कारण प्रत्येकावर खूप सारे प्रेशर असतं की नोकरीला जात असताना किंवा इंटरव्ह्यूला जात असताना सर्वात आधी प्रेशर कोणाचं असतं माहिती आहे? आपल्या आई वडिलांचं. मेरा नाम करेगा रोशन, असं प्रत्येक आई वडिलाला वाटतं ना. जा बेटा तथास्तु, मुझे पता है तू पास होके ही आएगा और नौकरी लेकर ही आएगा. यस और नो? फिर माँ आती है दही साखर लेकर. यू नो दही साखर. प्रत्येक आई, अरे शुभ शकून आहे, जा या फोटोच्या पाया पड, जा आईच्या पाया पड, आजीच्या पाया पड, वडिलांच्या पाया पड. ज्या महापुरुषाला आपण मानतो त्यांच्या पण पाया पडायला लावतो. देवाच्या पुढे जाऊन नतमस्तक जा. येस और नो? आणि या गोष्टीमुळे काय होतं माहितीये का, त्या कॅन्डिडेटवर खूप प्रेशर येतं. आता इतकं करूनही जर का मी फेल झालो आणि मला नोकरी मिळाली नाही तर काय. आणि हा विचार प्रत्येकाच्या मनात येतोच. कोणी जर म्हणत असेल की नाही नाही माझ्या मनात हा विचार येत नाही, तो खोटं बोलतोय मी असं म्हणतो. बिसाइड्स दॅट तुमच्या यंग पोरांचा आणखी एक मोठा प्रॉब्लेम असतो भीतीचा. समजा मुलगा मुलाखतीला जात असेल तर त्याची गर्लफ्रेंड त्याला सांगते की इस बार नौकरी पक्की, फिर उसके बाद हमारी शादी. किंवा मुलगी जात असेल तर मुलगा काय म्हणतो, कम से कम तू तो जॉब कर यार, हमारा घर बस जाएगा. आणि याच्यामुळे काय होतं माहितीये का, आणखी प्रेशर वाढतं. प्रेशर कशाचं वाढतं की जर का रिजेक्ट झालं तर मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, पुष्कळ लोक हे जे प्रेशर किंवा बर्डन किंवा स्ट्रेस असतं ना ते सांभाळू शकत नाही. आणि मग ते त्यांचा परफॉर्मन्स जो असतो तो परफॉर्मन्स त्यांचा 100% होत नाही. आणि 100% परफॉर्मन्स नाही झाल्या कारणाने रिजेक्शनचे चान्सेस वाढतात. हात थरथरायला लागतात. त्या चेंबर मध्ये आपल्याला जाण्यापूर्वी खूप अशी भीती वाटते, इथे बॉम्ब स्फोट होतात आणि छातीमध्ये धस्स होतं आणि अशा परिस्थितीत घाम येतो, पॅल्पिटेशन. आणि मग अशा परिस्थितीत कदाचित आपला परफॉर्मन्स जास्त चांगला होत नाही. मग आपण या सगळ्या गोष्टी अवॉइड करू शकतो का? आईचे आशीर्वाद, वडिलांचे आशीर्वाद, गर्लफ्रेंडच्या अपेक्षा, बॉयफ्रेंडच्या अपेक्षा हे आपण कमी करू शकतो का? ते आपल्या इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. ते आपल्या लाईफचा प्रश्न येतो आणि ते असणारच आहेत. शेजारी पाजारी सगळ्यांच्या अपेक्षा आपल्याकडे असतात. किंबहुना कोणाच्या जरी अपेक्षा नसल्या तरी स्वतःच्या अपेक्षा स्वतःकडनं जास्त असतात की आज माझं सिलेक्शन झालंच पाहिजे, मुझे दुनिया को दिखाना है, मेरे स्टेटस पे लगाना है, फेसबुक पे डालना है, बहुत अच्छा सॉन्ग डालकर. असं आपल्याला पण अपेक्षा असतात. आणि त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या इंटरव्ह्यूच्या मुलाखतीला जात असतो, जॉब इंटरव्ह्यूला, तेव्हा आपल्यावर प्रेशर असतं. त्यामुळे भीती निर्माण होण्याचे चान्सेस असतात. हे जरी खरी असलं तरी जास्त भीती ही त्या कॅन्डिडेटला असण्याची गरज नाही. कारण जास्त भीती हे जे पॅनल मेंबर्स असतात ना त्यांच्या मनात असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर काय तुम्ही असं विचारत सांगताय, त्यांना तर फक्त प्रश्न विचारायचे आहेत, आम्हाला उत्तर द्यायची आहेत ना. प्रश्न तर कोणी विचारू शकतो. येस ऑर नो? तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि कोणी तुम्हाला प्रश्न विचारलो की आल्यानंतर सांग, मला सांग या महान नेत्याचा जन्म केव्हा झाला होता, मृत्यू केव्हा झाला होता. प्रश्न विचारायला काही प्रॉब्लेम नाहीये.
उत्तर देताना आपली भगमेरी उडते, परंतु तसं नाहीये. कारण जॉब इंटरव्ह्यूला जात असताना एवढं लक्षात ठेवा, जास्त जबाबदारी जे 3 किंवा 4 किंवा जितकेही पॅनल मेंबर्स बसलेले असतात ना, त्यांच्यावर जास्त जबाबदारी असते. कारण त्यांनी जर का एक चुकीचा कॅन्डिडेट निवडला तर पूर्ण कंपनी बर्बाद होऊ शकते. म्हणून त्यांना जास्त भीती वाटण्याची गरज आहे. तुमचं काय, तुम्ही रिजेक्ट झाला, तुम्ही दुसरा जॉब शोधाल रे, परंतु त्यांच्याकडनं जर का 2-4 चुकीच्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं तर ती कंपनीची शेअर मार्केट व्हॅल्यू, त्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग, त्या कंपनीची सर्व्हिस सगळं डाऊन होते. लक्षात येते. समजा एखादी कंपनी आहे की जी एखादी चॉकलेट बनवते आणि 2-3 असे कॅन्डिडेट भरले गेले की त्यांना चॉकलेटचा फ्लेवर वाढवताना त्यांना कदाचित त्यांचं प्रिसिजन किंवा त्यांची अॅक्युरेसी कमी जास्त असू शकते, होऊ शकते. आणि त्यांच्या प्रिसिजनची किंवा अॅक्युरेसी थोडी कमी जास्त झाली तर त्या चॉकलेटचा फ्लेवर बदलू शकतो. ती चॉकलेट 2 महिने टिकण्याच्या ऐवजी 1 महिन्यातच खराब होऊ शकते. आणि जर का तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये खराब झालं आणि व्हॉट्सअप फेसबुक वरती आलं तर तुमची कंपनीची जी काही चॉकलेट विकली जाते ते सगळं ठप्प होणार, सगळीकडे ठप्प होणार. आणि तुम्हाला माहिती, निगेटिव्ह गोष्टी ह्या रानात लागलेल्या आगीसारख्या पसरतात. येस ऑर नो? म्हणून 1 किंवा 2 व्यक्ती जरी चुकीच्या निवडल्या गेल्या एखाद्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये तर त्या पॅनल मेंबरची ती चुकी असते. आणि म्हणून जास्त भीती त्या पॅनल मेंबर्सला वाटली पाहिजे, तुम्हाला नाही. परंतु पुष्कळ वेळा काही पॅनल मेंबर चुकीने काय करत असतात माहितीये का, कॅन्डिडेटला रॅगिंग करतात, काहीतरी प्रश्न विचारतात. ऍक्च्युअली पॅनल मेंबर्सचं काम काय असतं की ज्या पोझिशनसाठी एखादा कॅन्डिडेट निवडायचा असतो त्या पोझिशनला काम करण्यासाठी कोणती कौशल्य आणि नॉलेज लागतं ना, असा कॅन्डिडेट शोधून काढणं. मग जे पण कॅन्डिडेट्स येतात मुलाखतीसाठी त्या व्यक्तींमध्ये किंवा त्या उमेदवारांमध्ये त्यांच्या डोक्यात ते स्किल आणि नॉलेज आहे की नाही, आणि आहे तर मग किती प्रमाणात आहे, एवढं शोधून काढण्याचं काम त्यांचं असतं. तुमच्या डोक्यात काय नाहीये हे नाही, तर तुमच्या डोक्यात त्याच्याशी संबंधित म्हणजे त्या जॉबशी संबंधित काय नॉलेज आणि स्किल आहे हे शोधून काढण्याचं काम आणि जबाबदारी त्या पॅनल मेंबरची असते. म्हणून त्यांनी खूप काळजीपूर्वक तुमचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. तुम्हाला काय येत नाहीच्या ऐवजी तुम्हाला त्यांना कशा प्रकारच्या व्यक्तीची गरज आहे, कोणत्या नॉलेज आणि स्किलची गरज आहे, अशा टॉप लेवलच्या. समजा 10 कॅन्डिडेट आले, प्रत्येकाकडे ते स्किल आणि नॉलेज आहे त्यांना जे पाहिजे त्या जॉबसाठी, परंतु त्या 10 पैकी बेस्ट कोणाकडे आहे असा कॅन्डिडेट त्यांनी निवडला पाहिजे. कदाचित असंही होऊ शकतं की 15 कॅन्डिडेट 50 कॅन्डिडेट त्या जॉब इंटरव्ह्यू साठी आले आणि कोणाकडेही ती कौशल्य चांगल्या प्रमाणात नाही, तर पूर्ण कॅन्डिडेटला ते रिजेक्ट करू शकतात. कारण मॅनेजमेंटने, एखाद्या कंपनीच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटने त्यांना पैसे आणि अधिकार ह्याच्यासाठीच दिले असतात की तुम्ही आमच्यासाठी बेस्ट टॅलेंट शोधून काढायचा आहे. सो कोणत्याही जॉब इंटरव्ह्यूला जात असताना लक्षात ठेवा, जास्त भीती ही त्या पॅनल मेंबरला असली पाहिजे, ना की कॅन्डिडेटला. आलं लक्षात? परंतु मग कॅन्डिडेटने काय करायचं माहितीये का, कोणतीही इंटरव्ह्यूला जात असताना आपल्याला भीती का वाटते या गोष्टी पहिल्यांदा पेन डाऊन करायच्या आहे. का वाटू शकते एखाद्याला भीती? जस्ट टेल मी, काय वाटतं तुम्हाला, का भीती वाटत असेल? I will do best or not. I will do my best or not. I will do my best or not. मी माझ्यातला जो बेस्ट आहे तो देऊ शकेल की नाही, हा डाऊट केव्हा येतो माहितीये तुम्हाला? आणि तुम्हाला स्वतःवरती विश्वास केव्हा येतो? आफ्टर इंटरव्ह्यू. तुमच्याकडे त्या प्रकारचं नॉलेज आणि स्किल आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, चांगले टेक्निशियन आहात, त्यावेळेस तुम्हाला बाय डिफॉल्ट जो स्वतःवर विश्वास असतो ना तो येतो. सचिन तेंडुलकर बॅट हाती घेण्याच्या ऐवजी मला नाही वाटत की त्याला असा अविश्वास असेल स्वतःवर की मी फेस करू शकेल की नाही. महेंद्रसिंग धोनी, मला नाही वाटत की कधी त्याच्यावर स्वतःचा आत्मविश्वास ढळला असेल की मी आता सिक्सर मारू शकेल की नाही. आणि आत्मविश्वास जर नसेल तर तुम्ही हे करूच नाही शकणार. आणि आत्मविश्वास हा तेव्हाच येतो जेव्हा रिगरसली तुम्ही प्रॅक्टिस किंवा सराव किंवा अभ्यास केलेला असतो एखाद्या गोष्टीचा. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट यू ऑल नीड टू डू इज बिफोर यू फेस एनी जॉब इंटरव्ह्यू यू शुड नो व्हॉट यू हॅव स्टडीड सो फार. तुम्ही आतापर्यंत ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहात डिप्लोमा डिग्री मध्ये, त्या गोष्टी तुम्हाला कम्प्लिटली माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात येते? कारण तुमचा पहिला जो इंटरव्ह्यू होणार आहे
जसं तुमच्या कॉलेजमध्ये आलं, कॅम्पस इंटरव्ह्यू जर झाला तर तुम्हाला काय गोष्टी विचारणार आहे? तुम्हाला अनुभवाविषयी काहीच नाही विचारणार ते, कारण तुम्हाला आजच अनुभव असणार आहे का? नो. तुम्ही प्युअरली फ्रेशर आहात. मग याचा अर्थ फक्त एक्सपिरियन्स्ड लोकांना जॉब मिळतो का? नाही, फ्रेशर्सची पण गरज असते. कारण जो व्यक्ती आज एक्सपिरियन्स्ड आहे ना, तो केव्हा ना केव्हा फ्रेशर होताच. आणि फ्रेशर्सला जर का कोणीच चान्स नाही दिला तर मग एक्सपिरियन्स माणसं मिळणार आहेत का? Not at all possible. So somewhere everybody has to begin as a fresher, and once he or she gets a chance in any organization, any company, he or she has to learn the kind of job he or she has to do, and he has to be best or she has to be best in whatever he or she is doing. And once you become best in whatever you do, you become experienced in that particular area. जर मला कोणी विचारलं की तुमचा अनुभव कशात आहे, तर मी सांगेन की ऑफकोर्स मला इंग्रजीचं व्याकरण चांगल्या प्रकारे जमतं, कारण मी ते शिकवलंय. 18 वर्षापासून मी ते शिकवत आलोय आणि मला माहिती आहे की कुठल्या कुठल्या मिससेलेनियस गोष्टी असतात, कुठल्या अपवादात्मक गोष्टी असतात, कुठले अपवादात्मक नियम आहेत. कारण इंग्रजी भाषा ही एवढी फनी आहे की ती एक नियम बदलवते आणि दुसऱ्या क्षणाला तो तोडते. मग असं ग्रामर शिकवत असताना 18 वर्षामध्ये मला खूप वेळा अशा गोष्टी समजलेल्या आहेत की या नियमाला धरून नाही आहेत, परंतु ते आहे. आणि ते काय आहे त्याचं लॉजिक नाही. दॅट मेक्स यू एक्सपिरियन्स्ड पर्सन. आणि म्हणून एक्सपिरियन्स लोकांचं जॉब आणि सॅलरी ही जास्त असते. इज दॅट क्लिअर? नाउ व्हॉट यू नीड टू डू, हाऊ टू प्रिपेअर फॉर दिस जॉब इंटरव्ह्यू, दॅट वी विल डिस्कस फर्स्ट ऑफ ऑल. अजून तुम्हाला काय वाटतं की भीती का वाटत असेल एखाद्या मुलाखतीला फेस करण्यापूर्वी? आपण सिलेक्ट होणार की नाही याची भीती. आपण सिलेक्ट होणार की नाही. आणि मोस्टली आपलं माइंड काय विचार करतं? नाही होणार, नाही होणार, निगेटिव्ह. कारण आपल्या आजूबाजूला तसंच वातावरण आहे आणि आपण तसाच विचार करतो की मी सिलेक्ट होणार नाही. आणि जेव्हा आपल्या मनात असा विचार येतो की मी सिलेक्ट होणार नाही, ऑब्व्हियसली आपल्या डोक्यामध्ये आणि शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते निगेटिव्ह तयार होतात आणि त्याच्याने तुमचा उत्साह कमी होतो आणि कदाचित तुम्ही रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. गुड. रूममध्ये जे एन्व्हायरमेंट असतं ते वातावरण असतं ना, ते कधी फेस नसतं केलं. येस. एवढं निगेटिव्ह कडव ना, गौरव कडवसाठी एकदा टाळ्या वाजवा. रूम मध्ये गेल्यानंतर ऑब्व्हियसली कोणाला फ्रेश वाटतं का? जसं एखाद्या ऑडिटोरियम मध्ये किंवा सिनेमा थिएटर मध्ये जाताना आपला कॉन्फिडन्स कसा असतो, तो कॉन्फिडन्स आपला त्या इंटरव्ह्यूच्या चेंबर मध्ये जाताना असतो का? असणारच नाही. तुम्हाला तर अनुभव नाही, मला अनुभव आहे. मी 5 ते 6 इंटरव्ह्यू फेस केलेले आहेत. एमपीएससीचा पण इंटरव्ह्यू फेस केलाय. ते वातावरण नसतंच, कारण एवढं मोठं भीती आणि बर्डन घेऊन आपण तिथे जातो. मग एखादा कॅन्डिडेट तिथे आल्यानंतर एवढ्या बर्डन आणि भीतीने त्याला कम्फर्टेबल बनवण्याचं परम कर्तव्य असतं. कोणाचं माहितीये? त्या पॅनल मेंबरचं. कारण पॅनल मेंबरला बेस्ट व्यक्ती निवडायचा असतो आणि कधी कधी काय होते माहितीये का, भीतीमुळे किंवा स्ट्रेसमुळे एखादा बेस्ट कॅन्डिडेट पण रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि एखादा बेस्ट कॅन्डिडेट जर रिजेक्ट झाला ना, तर फक्त त्या कॅन्डिडेटचं नुकसान नसतं, ते सर्वात जास्त त्या कंपनीचं नुकसान असतं. माहिती तुम्हाला हे? कारण कंपनी कोणतीही चालते ही त्यांच्या वर्कर्सच्या भरोसे चालते. वर्कर्स मग ते स्किल्ड असून देत किंवा अनस्किल्ड असून देत. तुम्हाला एखादा सफाईगार जरी असला, क्लिनिंग करणारा जरी असला, त्याने जर व्यवस्थित क्लिनिंग नाही केली तर तुमची पूर्ण टीम आजारी पडू शकते. आणि काही खूप क्रिटिकल कामं असतात की जर का टीम मधला एक व्यक्ती जरी कमी झाला ना, तरी पण पूर्ण काम ठप्प होऊ शकतं किंवा अफेक्ट होऊ शकतं. लक्षात येते तुमच्या? म्हणून योग्य कॅन्डिडेट कदाचित भीतीमुळे त्याचा परफॉर्मन्स देऊ नाही शकला आणि तो रिजेक्ट झाला तर हा जास्त लॉस त्या कंपनीचा असतो. म्हणून जे पॅनल मेंबर्स असतात ना, ते चांगल्या ऍटिट्यूडचे, चांगल्या माइंडसेटचे हुशार व्यक्ती निवडलेले असतात, जेणेकरून ते येणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला कम्फर्टेबल करतील. म्हणजे तुम्हाला चहा कॉफी ऑफर करणार आहेत का? नाही. तुमचा जो पहिला प्रश्न विचारला जातो तुम्हाला कोणता माहितीये? पहिला प्रश्न काय विचारला जाईल इंटरव्ह्यूमध्ये? अपने बारे में बताओ. अपने बारे में बताओ. इंट्रोड्यूस युअरसेल्फ. आणि हा विचारला जातो अगदी तुम्ही मरेपर्यंत. जेव्हा नवीन ठिकाणी किंवा नवीन व्यक्तीला तुम्ही जाता, भेटता, त्यावेळेस तुम्हाला हाच पहिला प्रश्न विचारला जातो की इंट्रोड्यूस युअरसेल्फ. आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम आपल्याला स्वतःची ओळख नसते. येस ऑर नो? आपण काय सर काय सांगताय? मला माहितीये ना, मी गौरव कडव आहे, मी राम पाटील आहे, मी ऋषिकेश शिंदे आहे. माहितीये सर मला. ऋषिकेश शिंदे, राम पाटील ही तुमची फक्त नाव आहे. तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे?
ऍज अ व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्या लाईक्स आणि डिसलाईक्स कशा आहेत, तुमचे नॉलेज आणि स्किल कसं आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, ती तुमची ओळख असते. आणि हा जो पहिला प्रश्न विचारला जातो प्रत्येक पॅनल मेंबर कडनं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ, इट हॅज नथिंग टू डू विथ युअर सिलेक्शन. तुमचं सिलेक्शन त्याच्या उत्तराने होत नाही. हा प्रश्न तुम्हाला कम्फर्टेबल बनवण्यासाठी असतो की अरे यार हा तर सोपा प्रश्न आहे, सोप्याकडनं कठीणाकडे. कारण त्यांचं काम काय आहे तिथे पॅनल मेंबरचं, कंपनीसाठी बेस्ट टॅलेंट शोधून काढायचा. मग एखादा व्यक्ती जर का भीती, आणि त्यांना समजतं, ते बाप लोक असतात, त्यांना समजतं की हलक्या मनामध्ये भीती आहे आणि ते असतेच, कारण प्रत्येक जण या स्टेज बंद गेलेला असतो. जे पॅनल मेंबर्स तिथे बसलेले आहेत त्यांनी पण खूप सारे इंटरव्ह्यू दिलेले असतील, येस और नो. आणि पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का, या इंटरव्ह्यूचं जास्त प्रेशर आपण का घेतो, पुष्कळच्या सिनेमामध्ये ना या पॅनल मेंबर्स कसे वेगवेगळे फालतू प्रश्न विचारतात आणि मग कशी ती फजिती करतात कॅन्डिडेटची, असलं काही काही दाखवलेलं असतं. आणि त्याच्यामुळे ती इम्प्रेशन आपल्या डोक्यावर पण असतं आणि म्हणून आपल्याला भीती वाटते. ऍक्च्युली पॅनल मेंबरच्या इंटरव्ह्यूच्या चेंबरमध्ये गेल्यानंतर यू शुड बी कम्फर्टेबल. आणि प्रत्येक व्यक्ती स्वतः कम्फर्टेबल होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही फ्रेशर असतात ऑब्व्हियसली तुम्ही नाही होऊ शकत, कारण तुम्हाला अनुभवच नसतो तिथे झाल्यानंतर हाऊ इट फील. भलं मोठं पॅनल बसलेलं असतं, अगदी कॉर्पोरेट लुक असतो, एसी असते, वरची लाईट्स असतात, नंतर सगळे जे असे दाढीवाले पांढऱ्या केसांवाले बसलेले असतात, धीर गंभीर मुद्रा करून की हा बकरा आ गया है अभी इसको काटेंगे, असं काहीतरी फिलिंग असतं. तुम्हाला कदाचित आता समजणार नाही, पण तुम्ही जेव्हा ऍक्च्युली जाल त्यावेळेस तुम्हाला समजेल. आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. आणि काही वेळेस जर का तुमचं दुर्दैव असेल, तुमचा दिवस खराब असेल, तर तुम्हाला पॅनलच खराब मिळू शकतं. ते तुम्हाला 2-3 प्रश्न असे विचारतील की तुम्हाला त्याचं उत्तरच येणार नाही आणि ते फालतू प्रश्न असतात आणि ते तुम्हाला रिजेक्ट करून टाकतील. असं होऊ शकतं, कारण प्रत्येकाला चांगलं पॅनल मिळेलच इंटरव्ह्यू पॅनल ह्याची गॅरंटी नाही. आणि हा सगळा दोष त्या मॅनेजमेंटचा असतो. तेव्हा मॅनेजमेंटने असं पॅनल निवडायचं असतं की ते बेस्ट टॅलेंट त्या कंपनीला किंवा इन्स्टिट्यूटला सिलेक्ट करून देते. आणि बेस्ट टॅलेंट कसा, प्रत्येक जणाला सगळंच नाही येऊ शकत ना. तुम्ही सॉफ्टवेअरसाठी इंटरव्ह्यू देताय, मग तुमचं इंग्रजीवर थोडंसं प्रभुत्व कमी असलं म्हणून काय फरक पडलाय, तुम्हाला रिजेक्ट करण्याचं काहीच कारण नाहीये. कारण काम काय करून घ्यायचं त्याच्याकडनं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, व्हिडिओ एडिटिंग, व्हॉट एव्हर द टास्क इज. मग त्याच्याशी संबंधित जर का त्याच्यामध्ये स्किल आणि नॉलेज असेल, अपडेटेड असेल, इतरांपेक्षा बेस्ट असेल, तर अशा कॅन्डिडेटला सिलेक्ट करणं हे पॅनलचं जास्त काम असतं. म्हणून जास्त जबाबदारी कोणावर असते, पॅनल. मग याचा अर्थ तुम्ही रिलॅक्स जायचं का, सर पहले मुझे कंफर्टेबल करो, अच्छे सवाल पूछो, इजी, मैं कंफर्टेबल हो जाऊंगा फिर मैं आपको. ऐसा नहीं है. बट वेरी फॉर्मली, if the panel member simply smiles and says good morning, yes Mr. Rishikesh, please take your seat, how are you feeling, how did you come, by bus or did you just walk or did you hire a taxi, एवढं जरी विचारलं ना तरी पण कॅन्डिडेटला काय वाटतं, अरे आय एम रिक्वायर्ड हिअर. बाय डिफॉल्ट तुमच्या डोक्यावर जे टेन्शन असतं ना, जे प्रेशर तुम्हाला ओढलेलं असतं आणि जे बर्डन तुमच्या डोक्यावर अपेक्षांचं बसलेलं असतं ना, ते धपकन रिलीज होतं आणि तुम्हाला फील गुड फॅक्टर येतो. आणि मग तुम्ही बाय डिफॉल्ट विदिन 2 minutes यू फील कम्फर्टेबल. लक्षात येते. आणि म्हणून पॅनल मेंबरचा रोल जास्तीचा आहे. आणि एकदा का तुम्ही कम्फर्टेबल झालात, समजा तुम्हाला नाही येत आहे, त्यांना ज्या प्रकारचा व्यक्ती पाहिजे तुम्हाला नाही येत आहे, ते 2-4 प्रश्न त्यांनी विचारायला हवे. नाही येत आहे तर पॅनल मेंबरने हे सांगणं गरजेचं आहे की बाबा ठीक आहे, थँक्यू सो मच, बट ऋषिकेश यू हॅव टू वर्क ऑन युअर स्किल्स, ऋषिकेश यू हॅव टू वर्क ऑन द नॉलेज क्वेश्चन. असं जरी केलं ना तर ऋषिकेश जरी रिजेक्ट होऊन गेला ना तरी तो काहीही कटुता किंवा निगेटिव्हिटी घेऊन नाही जात बाहेर. त्याला समजतं की अरे या पॅनलने मला चांगला सल्ला दिलाय, या पॅनलने मला चांगला, कदाचित हा इंटरव्ह्यू माझ्या हातून जाईल परंतु पुढचा इंटरव्ह्यू असेल. लक्षात येते तुमच्या. दिस इज व्हॉट द पॅनल हॅज टू डू. परंतु प्रत्येकच जण असा करेल तुम्ही अपेक्षा ठेवू नका. बी रेडी फॉर द वर्स्ट. आणि वर्स्ट किंवा वर्स जास्तीचे असतात. मी 6 ते 7 इंटरव्ह्यू आतापर्यंत दिलेले आहेत. माझ्या इंटरव्ह्यूचे किस्से तुम्हाला नंतर सांगेल. पहिल्यांदा आता आपल्याला आणखी भीतीचं काय कारण असू शकतं माझ्याकडे आहेत कारण, मी सांगेल तुम्हाला. बट बिफोर आय टेल यू अबाउट द रिझन्स वाय यू फील अफ्रेड ऑफ
facing job interview, I want you to come up with. I know that you are not mature enough to give me more inputs, but at least something you must have heard about in the society wherever you are dwelling. Yes? Sanga. Lack of knowledge. Lack of knowledge. ऋषिकेश साठी एकदा टाळा काय. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही कॉलेजमध्ये नुसतं पाट्या टाकल्या, नुसतं टाइमपास केलाय, एकही प्रॅक्टिकल लेक्चर व्यवस्थित केलेलं नाहीये, हंगामी अभ्यास केला, एक दिवस आधी काहीतरी नोट्स घेतल्या, छोट्याशा नोट्स कुठल्या तरी एखाद्या पब्लिशरने फक्त पास व्हा एका दिवसात, अशा नोट्स तुम्ही वाचल्या, तुम्ही पास झालेले आहेत, हे तुम्हाला माहिती इथे की तुमचा डोका रिकामा आहे. दिस इज रिकामा खोका. आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती की मी रिजेक्ट होणार आहे आणि होणारच तुम्ही, कारण तुम्हाला माहिती तुमच्या डोक्यामध्ये नॉलेज नाहीये. नॉलेज आणि स्किल जर नाहीये तर तुम्ही इंटरव्ह्यूला फेस करायला जाऊ नका, कारण 99% चान्सेस आहेत की तुम्ही रिजेक्ट होऊनच या. आणि प्रत्येक जण रिजेक्शन सहन करू शकत नाही. अपेक्षाभंग एकदाचा झाला की मग लोक मजनू बनतात, शायर बनतात, कवी बनतात. माहिती तुम्हाला हे? अजून नाही, तुम्हाला नंतर कळेल. तुम्हाला नंतर कळेल की एकदा का रिजेक्ट झाल्यानंतर मग माणसं अशी असतात, जब दिल ही टूट गया हम जी के, यू नो दिस सॉन्ग. म्हणून पहिले खुद को काबिल बनाओ and then you face the interview. आणि एकदा का तुम्हाला माहिती आहे की you have got a tremendous knowledge, you have got the skill, you have got the experience, you have updated yourself, by default तुमचा कॉन्फिडन्स हाय असतो. बाय डिफॉल्ट ती भीती दूर पडून जाते, कारण तुम्हाला माहिती आहे कोणताही प्रश्न विचारा मला तयार आहे, माझ्याकडे उत्तर तयार आहे. परंतु ॲरोगन्स दाखवायचा नाही, ॲरोगन्स दाखवायचा नाही. भीती लोक ऍक्सेप्ट करतात, उर्मटपणा नाही. लक्षात येते मी काय सांगतो? Arrogance is not at all tolerated in the chamber of interview. The panel members straight away very bluntly reject it, and you deserve to be rejected because you are showing that attitude of arrogance. Fear, which is natural. Arrogance is artificial. That comes out of maybe position. माझा बाप MLA आहे, तुझी काय विषाद आहे मला रिजेक्ट करण्याची? ही कंपनी माझ्या बापाची आहे, मी त्याचा मुलगा आहे, ऑब्व्हियसली मला मॅनेजरची पोस्ट मिळणार आहे. हा ॲरोगन्स आहे. काय हा? ॲरोगन्स. बाप खूप स्किल्ड आहे म्हणून मुलगा पण तेवढाच नॉलेजेबल असेल असं होत नाही. आपल्याकडे पुष्कळसे असे क्रिकेटर्स आहेत की ते खूप महान होते, परंतु त्यांच्या मुलाला अजूनही सेटल होता येत नाहीये किंवा झालेलेच नाहीये. आता मला नावं घ्यायची गरज नाहीये. तुमच्यापैकी आई वडील कोणाचे MPSC पास होऊन कुठेतरी चांगले ऑफिसर आहेत आणि तुम्ही येत की तुम्हाला पासिंग होत नाहीये व्यवस्थित. असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. सो तुम्हाला अभ्यास करणं हा एकच पर्याय आहे. अभ्यास करणं हा एकच पर्याय. जर नॉलेज नसेल तर भीती वाटणारच. आणखी सगळ्यात जास्त भीती कशाची असते माहिती आहे? तुम्ही एकटे असता का इंटरव्ह्यूला? एकटे असता का? कॉम्पिटिशन. मी आज माझ्या मुलासोबत बोलत होतो, त्याची 10वीची एक्झाम आहे. त्याला म्हटलं यार तू अभ्यास कर, तू अभ्यास केला तर मला खूप बरं वाटतं आणि तू अभ्यास नाही केला तर मला खूप वाईट वाटतं. तो करून घ्या ना पप्पा, व्हेरी कॅज्युअल अप्रोच. मग मी त्याला सांगितलं जब तेरा बेटा या बेटी होगी और वो पढ़ाई नहीं करेगा या वो पढ़ाई नहीं करेगी तेरी बेटी, तब तुझे पता चलेगा कि मैं कैसे फील कर रहा हूं. लक्षात येतंय? हा पठ्या मला काय म्हणतो माहिती का? कुछ नहीं, मैं उसको बोलूंगा अगर पढ़ाई में कुछ नहीं करता है तो स्पोर्ट्स में कर. मैंने बोला अरे यार तू तो अच्छा पापा बनेगा. फिर मैंने बोला कि क्रिकेट टीम में कितने प्लेयर खेलते हैं? 11 खेलते हैं और कुछ रिजर्व होते हैं. मतलब ठीक है, 140 करोड़ अब हम है, उसमें से 11 सिलेक्शन, तो कंपटीशन कितना हुआ? कितना हुआ? सोच भी नहीं सकते तुम लोग, सोच भी नहीं सकते. समझ में बात? तो ये जो कंपटीशन होती है ना जॉब इंटरव्यू में भी, सबसे ज्यादा डर इसी का होता है. इतनी लंबी कतार है, 200 लोग हैं, आपको पता है कि 200 में से सिर्फ एक सिलेक्ट करना है, तो कंपटीशन कैसे तगड़ा होगा? और होना भी चाहिए ना, क्योंकि उन्हें तो बेस्ट चाहिए और उनके पास ऑप्शंस है. टू सिंप्लीफाई,
समझो तुम्हारी जेब में 10,000 रुपए है, आपके डैडी ने बोल दिया कि बेस्ट ड्रेस लेकर आ, क्या करोगे आप? भरपूर दुकानात जाणार. कशासाठी? बेस्ट सिलेक्ट करायचंय मला. 10,000 आहेत माझ्याकडे. त्या कंपनी पॅनलला पण माहिती असतं की मी 1,00,000 रुपये पगार देणार आहे आणि माझ्याकडे 400 कॅन्डिडेट आहेत. पगार देण्याची माझी कुवत आहे, तर मला या 400 लोकांमधनं बेस्ट सिलेक्ट करायचं आहे. आणि मग तो बेस्ट सिलेक्ट करण्यासाठी सुरुवातीला शॉर्टलिस्ट करतात. ते तुमची रिटर्न एक्झाम घेतात आणि त्या रिटर्न मध्ये ज्यांना चांगले मार्क्स मिळतात त्यांना शॉर्टलिस्ट करतात. नंतर तुमचा ग्रुप डिस्कशन घेतात. त्या ग्रुप डिस्कशन मध्ये ज्याचे चांगले मतं असतात, जो चांगला टीम प्लेयर असतो, ज्याला चांगलं नॉलेज क्वेश्चन असतं, ज्याला भाषेवर प्रभुत्व असतं, अशांना ते आणखी शॉर्टलिस्ट करतात. आणि मग म्हणजे पहिल्या चाळणीतनं बेटर सिलेक्ट करतात, दुसऱ्या चाळणीतनं बेस्ट सिलेक्ट करतात आणि मग होतो तुमचा जॉब इंटरव्ह्यू आणि मग त्याच्यातनं बेस्ट ऑफ द बेस्ट सिलेक्ट होतो. लक्षात येत आहे? आणि म्हणून जसं आपण एखादी मॅच खेळतो, पहिल्यांदा साखळी सामने होतात, मग क्वार्टर फायनल, मग सेमी फायनल आणि मग फायनल आणि मग फायनल मधनं बेस्ट निवडला जातो. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? सो ही जी कॉम्पिटिशन असते ना, त्याची जास्त भीती वाटत असते आपल्याला. मग आता ही भीती घालवण्यासाठी काय करायचं? आपण कॉम्पिटिशनची भीती घालवण्यासाठी काय करावं लागेल? नॉलेज बढ़ाओ. और आपको ये पता नहीं है कि कितनी नॉलेज बढ़ानी है, क्योंकि सामने वाले के दिमाग में कितना नॉलेज आपको पता है क्या? तो आप जितनी भी प्रैक्टिस करोगे, जितना भी नॉलेज अर्न करोगे, जितना भी एक्सपीरियंस या स्किल अर्न करोगे, आपने रुकना नहीं है. ऑलवेज ये सोचना है कि मेरे से बेटर नहीं होना चाहिए, इसलिए लेट मी ट्राई. बहुत बार क्या होता है, हाँ सी सीख लिया, C++ सीख लिया, बस अभी हो गया मेरा काम. जब जॉब के लिए जाते हैं तो वहां पे कुछ एडवांस्ड लैंग्वेज के बारे में पूछा जाता है और आपके पास होती है C और C++. आपके रिजेक्शन के चांसेस बढ़ेंगे. यू आर गेटिंग माय पॉइंट? कंपटीशन आपको इसको ज्यादा कंसीडर करना है, क्योंकि अभी देखो यूपी बिहार में पुलिस की भर्ती चल रही थी, हजारों लाखों कैंडिडेट आए थे. हमारे यहाँ पे गुजरात में एक भर्ती हुई प्यून की पोजीशन के लिए. डॉक्टर्स, BA MS और PhD होल्डर्स, मेरे जैसे लोग, उन्होंने भी अप्लाई किया था और उनमें से कुछ लोग PhD होल्डर्स और डॉक्टर्स भी प्यून की, सरकारी प्यून की पोजीशन के लिए सिलेक्ट हुए हैं. इतना तगड़ा कंपटीशन है. क्योंकि हमारे पास लोगों की कमी है क्या? बिल्कुल कमी नहीं है. और ये कंपटीशन इसलिए बढ़ रहा है, मेरा मानना है, दिस इज नॉट यूनिवर्सल ट्रूथ, कि हमारा पॉपुलेशन बहुत ज्यादा हो गया. यू नो पॉपुलेशन, अगर खाने वाले ज्यादा है और रोटी एक ही है तो कंपटीशन कैसा होगा? वैसे ही है. बहुत सारे लोग हैं और जॉब ऑलमोस्ट नन. तो कंपटीशन होगा. आपको अपने आप को ऐसे तराशना है कि मैं सबसे बेस्ट हूं, बाकी लोगों को आपका डर लगे. और जब इंटरव्यू होते हैं कैंपस में ना, तो इस कंपटीशन के बारे में आपको पता है कि ये जो गौरव कड़व, ये तो सबसे बेस्ट है और सिलेक्शन के लिए सिर्फ 2 ही वैकेंसी है, और आपको पता है कि यार एक तो ये खा जाएगा और दूसरा फिर वो ऋषिकेश शिंदे लेके जाएगा, मेरा तो कुछ चांस है ही नहीं. तो आपका मॉरल वहीं पे डाउन हो जाता है, क्योंकि तुम्हें पता है तुम्हारे कॉम्पिटिटर्स कितने अच्छे हैं. यू आर गेटिंग माय पॉइंट? और उसके कारण हमारा मॉरल डाउन हो जाता है, डर बढ़ जाता है और हम लोग ऐसे फेस करते हैं जैसे हाँ तो मुझे तो रिजेक्ट ही होना है, और आप आपका परफॉर्मेंस 100% नहीं दे पाओगे इन दैट कंडीशन. समझते? आई होप एवरीवन इज विद मी. या मैं पका रहा हूं आप लोगों को? no. और ये जो भी चीज आपको बोल रहा हूं मैं, दिस इज आउट ऑफ माय एक्सपीरियंस. और यही चीज बहुत सारे लोग ग्रेजुएशन कंप्लीट करने के बाद, पोस्ट ग्रेजुएशन कंप्लीट करने के बाद, बहुत सारी ये बड़ी इंडस्ट्री है, इंटरव्यू कैसे फेस करते हैं ये सिखाने की एक बड़ी इंडस्ट्री है जिसका रेवेन्यू करोड़ों में है, और मैं आपको वहां फ्री ऑफ कॉस्ट दे रहा हूं. ऑफ कोर्स आई गेट पेड फॉर दिस बाय द गवर्नमेंट, राइट? आपको डर को निकालने के लिए क्या क्या करना चाहिए वो लिख के देता हूं. अभी वो लिख लो, सभी लोग लिख लो फटाफट, डर लगेगा ही नहीं. नंबर 1, prepare all the subjects
prepare all the subjects which you learned during your college life. क्योंकि आपको जब पहला इंटरव्यू होता है ना फ्रेशर्स का, इंट्रोड्यूस योरसेल्फ के बाद मोस्टली ये दूसरा सवाल होता है कि हाँ फिर आपने डिप्लोमा में क्या क्या पढ़ा, कौन से सब्जेक्ट से। समझ में ये बात? क्योंकि आप तो फ्रेशर हो ना, तो वो आपको ये नहीं पूछ सकता कि हाँ भाई ये प्रोटोटाइप तैयार करना है तो उसके लिए तू क्या करेगा। ही और शी विल नॉट आस्क यू। लेकिन आपको कौन से डिप्लोमा में सब्जेक्ट्स आपने पढ़े, डिग्री के दरम्यान आपने कौन से सब्जेक्ट पढ़े ते तुम्हाला तो नक्कीच विचारणार. आणि जर का तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट जे तुम्ही अभ्यासले तुमच्या डिप्लोमा करत असताना किंवा डिग्री करत असताना तुम्ही कॉन्फिडेंटली अगदी आत्मविश्वासाने सांगू शकता की सर मी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकलोय, सर मी प्रोफेशनल स्किल्स शिकलेलो आहे, सर मी टॉम शिकलेलो आहे, सर मी कॅड आणि कॅम शिकलेलो आहे, मी C++ चा कोर्स शिकलेलो आहे, असं सांगितल्यानंतर तुमच्या उत्तरातनं एक थ्रेड त्याला मिळतो. ओके C++ आणि जावा पण शिकलायस तू, ओके टेल मी द डिफरन्स बिटवीन C++ आणि जावा. आणि तुम्ही जर अभ्यासलेलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असणार. खोटं बोलायचं नाही. इंटरव्ह्यू मध्ये कुठलीही गोष्ट खोटी बोलायची नाही. माहिती नसली तर माहिती नाहीये असं सांगायचं. ते बाप लोक असतात तिथे. तुम्ही कितीही त्यांना फिरवण्याचा प्रयत्न केला किंवा इकडनं तिकडनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजतं की हा फिरवतोय त्यांना, कारण तुमच्यासारखे खूप त्यांनी बघितलेलं असतात. तेव्हा सरळ सॉरी सर आय डोंट, ह्याच्याने तो तुम्हाला मारून टाकत नाही. सुरा असतो का त्याच्याकडे, अच्छा आन्सर माहिती नाही, चल जा घरी, धड इकडे आणि मुंडकं तिकडे, असं नसतं. सो इट्स ओके. आणि तुम्ही कम्प्युटर आहात का की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहेत? कम्प्युटरला पण पुष्कळशा गोष्टी माहिती नाही आहेत, पुष्कळशा गोष्टी माहिती नाही आहेत कम्प्युटर, राईट? कम्प्युटरला विचारा की अशी मशीन तयार केलेली आहे का की चपाती आणि पोळी आणि भाजी टाकली की त्याचं रूपांतर 8 तासामध्ये रक्तात होतं, अशी एखादी मशीन बनवली आहे का? उत्तर नाहीये, कारण बनलीच नाहीये. आणि कम्प्युटर मध्ये माहिती फीड कोण करतं? ह्युमन, आपल्यासारखे एक्सपर्ट लोक की ज्याच्या पर्टिक्युलर एरियामध्ये आहे. असो, दॅट्स नॉट द टॉपिक ऑफ डिस्कशन. दुसरं, भीती घालवण्यासाठी काय करायचं? दुसरं, prepare yourself physically and mentally. Prepare yourself physically and mentally. आता प्रिपेअर युअरसेल्फ फिजिकली आणि मेंटली म्हणजे काय? फिजिकली म्हणजे काय? तुमच्याकडे तुमचा रेझ्युमे असला पाहिजे, जॉब ऍप्लिकेशन लेटर असले पाहिजे, तुम्ही रेझ्युमे मध्ये जे काही क्लेम केलेले आहेत की तुमचं शिक्षण एवढं झालंय, 10वी 12वी डिप्लोमा डिग्री, त्याचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असले पाहिजे. तुम्ही जर सांगितले की तुम्ही कॉम्प्लिमेंटरी कोर्स केलेले आहेत त्याचे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असले पाहिजे. तुम्ही जेवढेही मायक्रो प्रोजेक्ट्स किंवा मेन प्रोजेक्ट्स जे केलेले आहेत त्याचं सर्टिफिकेशन किंवा प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे. याच्या कमीत कमी 2-2 कॉपीज तुम्ही ठेवायला पाहिजे या बंचेसच्या. दुसरी गोष्ट, तुमचा ड्रेस व्यवस्थित असला पाहिजे. बघा, ड्रेस व्यवस्थित घातला म्हणून तुमचं सिलेक्शन होतं का? अशातला भाग नाहीये. परंतु तुम्ही असा ड्रेस घालायचा आहे की तो त्या व्हेन्यूला डिसेंट वाटेल. 3/4 मध्ये एखादा व्यक्ती इंटरव्ह्यू द्यायला गेला तर चांगलं वाटेल का? पण याचा अर्थ त्याला नॉलेज नाहीये असं होत नाहीये. लक्षात ठेवा, त्याला नॉलेज आहे, परंतु आपल्याला एवढा सेन्स असला पाहिजे की तिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि समोरच्यांना पण कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, राईट? तुम्ही खूप श्रीमंत बापाची मुलं म्हणून 50 तोला सोना घालून जायचं का तिथे? ए मेरे को जरूरत नहीं है, ये देख 50 तोला, मैं तो ऐसे ही बाप ने बोला इसलिए आया हूं, असली ऍटिट्यूड घेऊन जायचं का तिथे? नाही. तुमच्याकडे काय हिरे माणिक मोती असतील ना ते घरी ठेवायचे. सर्वात आधी तुमचा मोबाईल फोन स्विच ऑफच करायचा, सायलेंट किंवा व्हायब्रेशन मोडवर पण नाही. तिथे बसलाय तुम्ही इंटरव्ह्यूला आणि मध्येच व्हायब्रेट व्हायला लागलं, कसं वाटेल ते? तुमची पूर्ण लिंक तुटणार, तुमची पूर्ण लिंक तुटणार. आणि सायलेंट जरी ठेवला ना तरी पण आपल्याला एवढं व्यसन लागलेलं आहे मोबाईलचं की आपण मध्ये मध्ये असं चेक करायचा प्रयत्न करतो. समजा लाईनीत बसलोय आपण
मध्ये जसं चेक करायचा मोबाईल, कोणाचाच फोन नाहीये, येत कोणाचाच फोन नाही. आणि तुम्ही काही पीएम आणि सीएम आहात का की तुम्हाला कंटिन्युअस फोन येत राहतील आणि तुम्ही जर उचलला नाही तर दुष्काळग्रस्त भागाला पाणी पोहोचणार नाहीये? आपण कोणीच नाही आहोत, आपल्याला आपली ओळख तयार करायची आहे. म्हणून पहिल्यांदा त्या मोबाईलला स्विच ऑफ करून बॅग मध्ये ठेवून द्यायचं. आता बॅग मध्ये ठेवल्यानंतरही आपलं लक्ष तिथे असतं, बाहेर ठेवली मी बॅग, कोणी घेऊन न जाईल. बॅगेत काय आहे ते नाही, बॅगेत माझा मोबाईल आहे. मग त्याला तुमच्या जवळ ठेवला तुम्ही तरी चालेल, नो डाऊट, पण तो स्विच ऑफ असला पाहिजे. प्रिपेअर युअर सेल्फ फिजिकली. पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुमचा ड्रेस, तुमची हेअरस्टाईल, तुमचा परफ्यूम, तुमचा डिओ, हे सगळं व्यवस्थित करायचं. परफ्यूम आणि डिओ एकदम स्ट्रॉंग घालून नाही जायचा. आताही पता नाही चलना चाहिए की दाणे दाणे में केसर, असलं काही तिथे लोकांना येईल. तुमच्या बॉडीचा दुर्गंध समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही असा परफ्यूम किंवा डिओ वापरायचा. तुमचा ब्रीथ अतिशय फ्रेश असला पाहिजे, तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, जर का केस अस्ताव्यस्त झाले किंवा आपल्याला वाटतंय की माझ्या तोंडाचा वास येतोय, अंगाचा वास येतोय, तर तुमचा परफॉर्मन्स तिथे होणार नाही. कारण दॅट विल मेक यू कॉशियस अबाउट युअर सेल्फ. तुमचे शूज व्यवस्थित असले पाहिजे. पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का, राम पाटीलने सांगितलं असतं मस्त शूज आणि फॉर्मल ड्रेस घालून जा. आपल्याकडे फॉर्मल शूज नसतातच, मग आपण काय करतो, एक तासाचं काम आहे या, मग काय करतो आपण, पप्पाचे किंवा मित्राचे किंवा कोणाचे तरी शूज घेऊन येतो. चालता येत नाही, तो एक तो फिट झालेला असतो किंवा तो एकदम लूज झालेला असतो किंवा तो चावतो, यु नो, बिकॉज ऑफ रबिंग. आणि तो दर्द जर तुम्हाला तिथे जाणवत असेल तर तुमचा परफॉर्मन्स होणार नाही. तेव्हा लाईट परफ्यूम, मोस्टली नो ऍसेसरीज, काही गळ्यात चेन, हातात कडक असलं काहीतरी, ते वॉच असतं ना आता कुठलं स्मार्ट वॉच, आणि ते मध्येच व्हायब्रेशन होतंय, त्याचं मध्येच त्याचा अलार्म वाजतोय. होतं, आपण डेली अलार्म लावलेला असतो की मला 9चं लेक्चर आहे तर मी 7 वाजता उठण्याचा अलार्म लावलेला असतो, त्या दिवशी तो वाजतो आणि होल सिनॅरिओ डिस्टर्ब होतो. त्यांना समजतं की तू खरोखर खूप कॅज्युअल वृत्तीने, ऍटिट्यूडने इथे आलेला आहेस. आपण तयारीत जायचं, व्यवस्थित हेअरकट करायचा, दाढी मिशी जर जे काही असेल ते. गर्ल्स, यू टू, व्यवस्थित तुमची हेअरस्टाईल मोस्टली पोनीटेल असली पाहिजे आणि तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजे असा ड्रेस घालून जायचा. पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का, मुलीचं जे टी शर्ट असतं ना ते इथपर्यंतच असतं, राईट, आणि मग हात वर केल्यानंतर हा भाग दिसायला लागतो आणि त्या कॉशियस होतात आणि मग ते अशा ताणून धरतात आणि असं बोलतात. ह्याच्याने होतं काय आहे, तुमचं अटेन्शन डायव्हर्ट होते आहे आणि तुमचा परफॉर्मन्स अफेक्ट होत आहे. म्हणून आपण कपडे असे घालायचे मुलांनी आणि तुमचे फुटवेअर वगैरे, परफ्यूम डिओ सगळं असं असलं पाहिजे की तुम्ही कम्फर्टेबल आहात स्वतःविषयी. मग त्याच्यासाठी काय करायचं, जिथेही इंटरव्ह्यू असेल ना कमीत कमी 1 तास आधी तिथे पोहोचायचं. आणि मुंबईत जर का इंटरव्ह्यू असेल तर तुम्ही 1.5 तास आधी पोहोचलात तरी चालेल, कारण मुंबईमध्ये घाम येणार. तुम्ही घरातनं कितीही चांगली तयारी करून द्या रे, जर तुमची स्वतःची कार नसेल तर तुमची तयारी खराब होणारच, राईट. आणि जॉब इंटरव्ह्यूला जाणारा शक्यतो स्वतःच्या कारने जात नाही. फ्रेशर्स सांगतोय मी, फ्रेशर्स सांगतोय. आणि मग लोकलने तुम्ही केल्यानंतर, लोकल तुम्हाला माहिती आहे आपली मुंबईची कशी आहे, जागा असते का चढायला आणि उतरायला, पण तरी पण आपल्याला जायचं असतं, कारण लोकल शिवाय तुम्ही कुठेही वेळेवर पोहोचू शकत नाही. तुमच्या वडिलांनी BMW दिली, ड्रायव्हर दिला तरी घ्यायचा नाही. लक्षात ठेवा, कुठल्याही मुंबईच्या इंटरव्ह्यूला जाताना शक्यतोवर लोकलने जायचं. आणि समजा बाय डिफॉल्ट जायचंच आहे कार नाही तर कमीत कमी 2 ते 3 तास आधी निघायचं, जरी 15 मिनिटाचा रस्ता असला तरी. का, ट्रॅफिक, एवढी वाहनं आहेत, लोक BMW मध्ये बसतात, 10 मिनिटाचा रस्ता 1 तास, राईट. सो तुम्ही हे अँटिसिपेटच करायचं. कारण काय होतं माहितीये का, समजा तुम्हाला उशीर व्हायला लागला, तुमचे पॅल्पिटेशन वाढतात, मी पोहोचेल की नाही, मला आत घेतील की नाही, गेट मधनं मला फेकून देतील की काय, तुमची भीती वाढते. आणि भीती वाढल्यानंतर जे काही डोक्यात असतं ना, स्वाईप, ब्लँक, आणि मग तुम्ही घाम पुसत जाता, तुमची केस अस्ताव्यस्त असते आणि लगेच हु इज मिस्टर यादव, नेक्स्ट यू, आम्ही तो अभि आया. तुम्ही सांगू शकणार आहे का तिथे, तुम्ही रिक्वेस्ट करू शकणार आहे का नाही. आणि घामाघूम झालेले तुम्ही तिथे गेल्यानंतर बसल्यानंतर, यस सर, पहला सवाल आएगा, भाई झगड़ा करके आएगा किसी के साथ, राइट. ये हो सकता है, इसलिए टाइम मैनेज करो. टाइम आप मैनेज नहीं कर पाओगे, आपको खुद को ही मैनेज करना है आणि मगच तुम्ही कॉन्फिडेंटली तिथे जाऊ शकता. सो फिजिकली यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ.
लक्षात आलं? आता मेंटली प्रिपरेशन जास्त महत्वाची आहे. मेंटली म्हणजे काय? खूप भीती असते आपल्याला की काय प्रश्न विचारला जाईल. एखादा कॅन्डिडेट बाहेर आला की त्याला विचारतात, हे काय विचारलं, आणि तो असा प्रश्न टपकतो की तो आपण वाचलंच नाहीये. अरे बापरे, हे तुम्ही वाचलंच नाहीये. मग आपण काय करतो? लगेच मोबाईल निघतो आपला बाहेर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल अँड TOM, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TOM. त्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित होतं आणि जे काही वाचलं गेलेलं आहे ना ते गेलं. असं करायचं नाही. तिथे शांत बसायचं. इतर जे काही आहे तुमच्यासोबत त्यांच्यासोबत हसत बोलायचं. त्यांच्यासोबत एक रॅपो आणि कम्युनिकेशन वाढवायचं. बी कम्फर्टेबल. पुष्कळ वेळा काय करतात लोक, तिथे अशी फाईल घेऊन आणि आपली बॅग घेऊन असे बसलेले असतात. मी बघितले 5-6 इंटरव्ह्यू मध्ये ते कोणाशीच बोलत नाही. जस्ट काही यांनाच अर्थसंकल्प सादर करायचा आहे, पुढे जाऊ असे बसलेले असतात. त्याच्याने तुमच्या मनामध्ये विचार येतच राहतील. तुम्ही जर एकटे बसलात ना, तुमचं डोकं शांत राहतं का? मूळ राहू शकत नाही. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आपल्या डोक्यात विचार येणारच. आणि तो जो माहोल असतो ना, तिथे विचार येणारच. काय प्रश्न विचारला जाईल. आणि एखादा जर हसत आला ना, असं त्याने केलं की परत आपलं मॉरल डाऊन होतं. आणि हा सिलेक्ट झाला, 2च तर जागा आहे, एक तर गेली. मान की आपलं दिल की धडकने पडणे लगती है. आजूबाजूच्या 3-4 लोकांसोबत व्यवस्थित हसायचं. हाय हॅलो, तू कुठून आलायस, काय शिक्षण केलंय, ओके कुठे ट्राय केला. इथे तुम्ही एक नेटवर्किंग तिथे तयार करू शकता. तुमचे मोबाईल एक्सचेंज करू शकता, तुमचे ईमेल एक्सचेंज करू शकता. कारण यू नेव्हर नो, कदाचित आता जी वॅकन्सी आहे ती दुसरे कोणीतरी 2 सिलेक्ट होतील, परंतु तुमच्यासोबत बसलेले 4-5 लोक ते सर्वच रिजेक्ट झालेले आहेत. परंतु इतर दुसऱ्या ठिकाणी ते जाणारच आहे. तर तुम्ही नेटवर्किंग मध्ये शेअर करू शकता की अरे इथे वॅकन्सी आहे. किंवा तुमच्या टीम पैकी कोणी चांगला एखादा सिलेक्ट होऊन गेला आणि कालांतराने 6 महिन्यांनी तिथे पुन्हा वॅकन्सी आली, तर तो तुम्हाला सांगू शकतो, अरे हा याच वॅकन्सीसाठी आला असा, मिस्टर राणे तू अवेलेबल आहेस का, चल ये इंटरव्ह्यूला. लिंक्डइन ते नेटवर्किंग तसंच करत असतात. सो हॅव. आणि तुम्ही जेव्हा बोलत राहाल ना इतरांशी, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये रिकामे विचार येणार नाही, भीती येणार नाही. आलं लक्षात? मेंटली प्रिपेअर करताना एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तुम्हाला डायरेक्ट कोणी नोकरी बहाल करून देणार आहे का, की हा मी खूप देवाची आराधना केलेली आहे, 10 तास मी एका पायावर उभं राहून प्रार्थना केली आहे, मला नक्कीच मिळणार, असं असतं का कधी? परंतु 10 तास तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलाय, त्याचा सराव केलेला आहे, मॉक इंटरव्ह्यू दिलेले आहेत, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. मेंटली प्रिपेअर तुम्ही तेव्हाच होऊ शकता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून आलेला आहात आणि अभ्यास करून आलेला आहात आणि स्वतःला सांगायचे की मला प्रश्न विचारले जातील, चांगले प्रश्न विचारले जातील आणि मी उत्तर देणारच. मला जर उत्तर नाही आलं तर मी नाही सांगणार, कारण मी त्यावेळेस जनरेट नाही करू शकत. माझ्याकडे कॉम्प्युटर किंवा AI नाही आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही आहे की मी 2-4 वर्ड फिक्स केले की मला तिकडनं उत्तर येईल. नो, ऍक्सेप्ट इट की मला काही प्रश्नांची उत्तरं कदाचित येणार नाही, पण मेजॉरिटी प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. बी मेंटली प्रिपेअर्ड. दुसरी गोष्ट, मी रिजेक्ट होऊ शकतो किंवा सिलेक्ट होऊ शकतो. 50-50 चान्सेस आहेत. कोणी सांगू शकतं का हो माझं 100% सिलेक्शन होणार, आणि कोणी असंही सांगू शकतं का की माझं रिजेक्शन होऊ शकतं? रिजेक्शन सांगू शकतं कोणी, कारण ते तुमच्या हातात आहे. सिलेक्शन तुमच्या हातात आहे का? मग सिलेक्शनचे चान्सेस 50-50 असतात. 50-50 ला घाबरायचं नाही. रिजेक्ट होऊ शकतो, सिलेक्टही होऊ शकतो. असं नाही की 90% रिजेक्ट होऊ शकतो आणि 10% सिलेक्ट हो, असं असतं का चान्सेस? जसं तो डॉक्टर येतो, देखो भाई हम अपनी पूरी कोशिश करेंगे लेकिन आपका जो पेशेंट है वो 90%, आणि मग ते रडायला लागतात. तरी पण तिथे आपण 10% साठी होपफुल असतो. त्या पेशंटला खरोखर मनापासून प्रेम करणारे जे लोक असतात ना, ते लगेच देवापुढे धावा करायला लागतात की यार याला वाचव. येस ऑर नो? ज्यांनी त्या पेशंटने ज्यांच्याकडनं पैसे घेतले ते तर बिलकुल देवाच्या पुढेच असलेले असतात, अरे वाचू दे याला, माझे 10 लाख घेतले त्याने. येस सर नो? तुमच्या लक्षात येतंय? किंवा आय डोंट नो, गॉड फॉरबिड, त्या पेशंटने ज्याला पैसे दिले तो काय दावा करत असतो? मरू दे 5-10 लाख वस्ती. ओके, असं कोणी करत नाही, असे रानटी लोक नसतात, पण असूही शकतात. यू डोंट नो. फिजिकली आणि मेंटली प्रिपेअर झाला, भीती जाणार. येस ऑर नो? आता तुम्हाला इथे
मॉक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, राईट? मॉक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणजे काय? तुमच्यापैकी 3 लोक ऍज अ पॅनल मेंबर काम करतील इथे आणि एक कॅन्डिडेट असेल. प्रत्येक कॅन्डिडेट आतापर्यंत जेवढे विषय तुम्ही शिकलेले आहात ते सगळे व्यवस्थित तयार करून येईल. 7 दिवसाचा टाइम आहे तुमच्याकडे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही याल, आतापर्यंत जेवढे विषय शिकलेले आहात तुम्ही, टेक्निकल नॉन टेक्निकल, ते सगळे तुम्ही तयार करून याल आणि त्याच्यातनं प्रश्न काढून आणायचे. प्रत्येकाने प्रत्येक विषयाचे कमीत कमी 3 प्रश्न आणि त्याची उत्तरही व्यवस्थित तयार करून आणायची. तर समजा 6 विषय तुम्ही सेकंड सेमिस्टरला शिकलात, 6 विषय फर्स्ट सेमिस्टरला शिकलात, राईट? मग 6 आणि 6 12. 12 पैकी समजा तुमचे 10 कोर सब्जेक्ट आहेत, मग त्या 10 सब्जेक्टचे कमीत कमी 3 प्रश्न तयार करून आणायचे. एका वाक्यात, 2 वाक्यात, 10 वाक्यात, दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन. ती प्रश्न आणि त्याचं उत्तर व्यवस्थित तयार करून आणायचं, कारण तुम्हाला पॅनल मेंबर म्हणून काम करायचं, राईट? सो ऍज अ पॅनल मेंबर यू विल सिट हिअर, यू विल वेअर दॅट ॲटिट्यूड ऑफ अ पॅनल मेंबर. असं नाही की तुमचा मित्र आहे तुमच्या समोर म्हणून हसत खेळत काहीतरी करायचं. नो, डोंट डू दॅट, राईट? आणि ऍज अ कॅन्डिडेट पण तुम्ही रोल मध्येच राहा. तुम्ही याल इथे, माझ्या कॅबिन मध्ये तुमची सोय असेल, इथे पाण्याची बॉटल तुम्ही ठेवायची आहे पॅनल मेंबरसाठी, 3 पाण्याच्या बॉटल आणायच्या, राईट? ऍक्च्युअल सिनेरिओ काय असतं माहितीये का? पॅनल बसलेले असतात, काही वेळेस त्यांच्यासाठी असे ड्राय फ्रुट्स ठेवलेले असतात, ड्रिंक्स ठेवलेले असतात छोट्या छोट्या, दारू वगैरे नाही, सॉफ्ट ड्रिंक म्हणतोय मी, असे ठेवलेले असतात. पूर्ण व्यवस्थित अँबियन्स असतो. त्यांच्याकडे पुस्तक असतं, डायरी असते नोट डाऊन करायला. तर तुम्ही पण तुमची डायरी ऍज अ पॅनल मेंबर तिथे असली पाहिजे. आणि जो कॅन्डिडेट येणार तो त्याचा रेझ्युमी, त्याचं जॉब ऍप्लिकेशन लेटर, त्याचे सर्टिफिकेट्स सगळं घेऊन येणार आणि तो ऑलरेडी पूर्ण प्रिपेअर्ड असेल फिजिकली पण. जर तुमच्याकडे फॉर्मल ड्रेस असेल तर तुम्ही फॉर्मल ड्रेसमध्ये या, फॉर्मल ड्रेस नसेल तर आपला कॉलेजचा जो आहे युनिफॉर्म तो व्यवस्थित फुल स्लीव्स लावलेल्या, शूज, आय कार्ड तुमच्या गळ्यात, आणि तुम्ही ऍज अ कॅन्डिडेट त्या कॅबिन मध्ये उभे राहणार. मॅ कम इन सर? अतिशय पोलाइटली. जरी तुम्हाला माहिती की तुमचे मित्रच तिथे बसलेले आहेत, यू विल वेअर द होल ॲटिट्यूड ऑफ अ कॅन्डिडेट. मॅ कम इन सर? मॅ टेक द सीट? इफ दे डोंट टेल यू. पुष्कळ वेळा असं होते की ते पॅनल मेंबर म्हणतात असं, आपण असं खुंटासारखं उभे राहतो. त्यांनी सांगितलंय ना, इशाऱ्याने सांगितलं काय आणि ह्याच्याने सांगितलं काय, तुम्हाला बसायचं नाही. नाही, राम पाटीलने सांगितलंय जोपर्यंत ते सांगत नाही की बस तोपर्यंत बसायचं नाही. नाही तर मग त्यांना विचारायचं की मे आय सिट. असलं काहीतरी आर्टिफिशियल तिथे दाखवायचं नाही. यू हॅव टू यूज युअर कॉमन सेन्स ऑल्सो. कारण मी ज्या काही गाईडलाईन्स तुम्हाला देतोय तसंच घडेल असं नाही. इंटरव्ह्यू मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं कशी जातात हे मी डिस्कस करू शकतो, परंतु हाच प्रश्न विचारला जाईल कोणीही सांगू शकत नाही. कोणीही सांगू शकत नाही. एक मी सांगू शकतो की एक प्रश्न हा तुम्हाला नक्कीच विचारला जातो, तो म्हणजे इंट्रोड्यूस युअरसेल्फ, राईट? सो तुम्ही टकटक केलं, आत गेलात. बसताना सुद्धा व्यवस्थित खुर्ची उचलायची आहे. जास्त अशी ड्रॅग काहीतरी करून धाड धूड धाड जसं आपण घरामध्ये करतो किंवा इथे आल्यानंतर करतो असं करायचं नाही. यू हॅव टू सिट कम्फर्टेबली. आता तुम्ही बसल्यानंतर काय करतो आपण? बसल्यानंतर असे हात ठेवतो, ती आपल्याला सवय असते, ते ठेवायचे नाही, शक्यतोवर ठेवायचे नाही. कारण कधी कधी त्या पॅनल मेंबरला ते ॲरोगंटली वाटू शकतं. असे हात ठेवून केव्हा बसतो आपण? जेव्हा इनफॉर्मल सिच्युएशन असते. आपण कॅफेटेरियामध्ये बसल्यानंतर असं एकदम बसतो का जनगण मनासारखं? नो, तिथे ऍक्सेप्टेबल आहे. पण इथे तुम्ही बसल्यानंतर व्यवस्थित तुमची जी बॅग आहे ती कुठे ठेवणार? तुमच्या लॅपवर ठेवायची. तुम्ही असं बसल्यानंतर तुमच्या लॅपवर ठेवायची. सी, आय शो यू द ऍक्च्युअल सिनेरिओ. तुम्ही इथे बसल्यानंतर व्यवस्थित कम्फर्टेबल बसायचं, चोरासारखं पण नाही. आणि तिथे खूप चिल्ड एसी असेल तर मग आपल्याला थंडी वाजणं आधीच तर भीती आहे, थंडी वाजणं लाजमी आपल्याला, राईट? मग आपण कुडकुडायला लागतो, राईट? बट ऍक्ट कॉन्फिडेंट. बसायचंय तुम्ही मॉक इंटरव्ह्यू मध्ये, तुम्ही व्यवस्थितच बसायचंय. अशा वेगळ्या स्माईल ज्या तुम्ही मित्रांना देता त्या द्यायच्या नाहीयेत. तिथे गुड मॉर्निंग सर, तुम्ही व्यवस्थित प्रोफेशनली गुड मॉर्निंग करायचंय. पॅनल मेंबरने गुड मॉर्निंग चा रिप्लाय देणं अपेक्षित आहे. नाही दिलं दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन. डोंट फाईंड की काय ॲरोगंट माणसं आहे, मी गुड मॉर्निंग म्हटलं त्यांनी मला रिप्लाय नाही दिला. फॉरगेट अबाउट इट. कारण काय माहितीये का, तुम्ही कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. तिथे जास्त विचार करायचा नाही. बसायचं,
पॅनलने पहिला प्रश्न हा विचारायचाच, इंट्रोड्यूस युअरसेल्फ, आणि तुम्ही प्रत्येकाने तो व्यवस्थित तयार करून आणायचा आहे की आय एम गौरव, it's been last 3 years I have been studying in diploma engineering in mechanical field. I've studied these subjects so far. My favorite pastime is reading books and swimming, and sometimes of course I go to play cricket. I am born and brought up in Marathi family from Raigad district. I have a sibling and my parents, they are working in government offices. असं काहीतरी चांगलं तुमची स्वतःची इंट्रोडक्शन तुम्ही तयार करून आणायची आहे. त्याचं फिक्स्ड उत्तर नाही. इंट्रोड्यूस युअरसेल्फ म्हटल्यानंतर आय एम प्रसाद एवढं म्हणणं अपेक्षित आहे, दॅट इज फिक्स्ड. परंतु त्याच्यानंतर तुम्ही काय बोलता ते फिक्स्ड नाहीये, त्याच्याने यू हॅव द फ्रीडम. परंतु खूप इररिलेव्हंट टाक सांगायचं का नाही, इररिलेव्हंट सांगायचं नाही, तुमच्याविषयी सांगायचं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं स्वॉट अनालिसिस करावं लागेल. आलं लक्षात? तुम्ही आलात, बसलात, इंट्रोड्यूस युअरसेल्फ म्हटल्यानंतर म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर आपली मोस्टली काय पद्धत असते, समजा सावंतने प्रश्न विचारला तर आपण त्यांच्याकडे बघून उत्तर देतो, विच इज सोशल पॅटर्न. आपण असंच करतो ना, एखाद्याने आपल्याशी बोलत असला, त्याने प्रश्न विचारला तर आपण त्यालाच उत्तर देतो. तिथे तसं नाही करायचं. तुम्हाला काय करायचंय तिथे, हा ज्याने प्रश्न विचारला उत्तर देत असताना त्याच्याकडे ते स्टार्ट करायचं उत्तर आणि एंड शेवटच्या व्यक्तीवर करायचं. आणि एंड शेवटच्या व्यक्तीवर जरी नाही झालं तरी पण मग असं तुम्ही परत परत फिरवू शकता. मग आर्टिफिशियली करायचं का हे, राम पाटीलने सांगितलं ना पंखा फिरतोय का, नो, बी कम्फर्टेबल. आणि ते होतं. जस्ट यू हॅव टू सिम्पली थ्रो अ ग्लान्स, यू हॅव टू सिम्पली थ्रो अ ग्लान्स. आणि ते एकदा का तुम्ही कम्फर्टेबल असलात ना तर ते होतं. तुम्ही जर नर्वसच राहाल तर ते होणार नाही. फाईन. पुढची गोष्ट, प्रश्न पहिल्यांदा ऐकायचा, समजण्यासाठी, उत्तर देण्यासाठी नाही. जरी तुम्ही तिथे प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमची मुलाखत होत असली तरी पण एवढं लक्षात घ्यायचंय की जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजत नाही तोंड उघडायचं नाही. प्रश्न नाही समजला तर मग काय, कसं करणार, असं म्हणणार का कसं. आणि मोस्टली आणि नॉर्मली आपण तसंच करतो, हा म्हणजे काय, रिपीट कर. तिथे तसं म्हणून चालेल का, आपलं घर आहे का तिथे, आपला बाप आहे का तिथे, आपला मित्र आहे का, नो. मग तिथे कसं विचाराल, तुम्हाला एखादा प्रश्न समजलाय कसं विचाराल, एक्सक्यूज मी कॅन यू रिपीट, एक्सक्यूज मी सर, सॉरी बट आय डिडंट अंडरस्टँड द क्वेश्चन. असं भिकाऱ्यासारखं नाही, एक्सक्यूज मी सर, असं भिकाऱ्यासारखं नाही करायचं. पुष्कळ वेळा काय करतो आपण, ओव्हर ऍक्टिंग करतो. ओव्हर ऍक्टिंग माहिती आहे ना तुम्हाला, आणि त्या ओव्हर ऍक्टिंग मुळे पूर्ण फियास्को झालेली असते. तुम्हाला अगदी अगदी कम्फर्टेबल, एक्सक्यूज मी सर, विल यू प्लीज रिपीट और रिफ्रेम द क्वेश्चन बिकॉज आय डिडंट अंडरस्टँड. कारण त्या व्यक्तीला तुमच्या डोक्यात काय आहे हे शोधून काढायचंय. तुम्हाला काय येत नाही आणि तुम्ही किती दगड आहात हे नाही, राईट. सो तुम्हाला व्यवस्थित ते विचारता आलं पाहिजे. आणि जर का प्रश्न समजलाच नाही तर सरळ सांगायचं, सॉरी सर, आय डिडंट अंडरस्टँड द क्वेश्चन. असं केल्याने काय होतं माहितीये का, काही वेळेस ते पॅनल मेंबर तोच प्रश्न रिफ्रेम करून तुम्हाला विचारतात, थोडासा इझी शब्दांमध्ये विचारतात. समजते तुम्हाला, लक्षात येते. मग कदाचित तुम्ही उत्तर देऊ शकता. उत्तर देण्याची लकब समजली. उत्तर माहिती नाहीये, शहाणपणा करायचा, सरळ सांगायचं की सॉरी सर, आय डोंट नो द आन्सर. फाईन. पुढची गोष्ट, उत्तर चांगलं माहिती आहे म्हणून ए पासून झेड पर्यंत बोंबलत बसायचं नाही. जे विचारलंय ना तेच. काही वेळा आपल्याला सगळं माहिती असतं, फोरग्राऊंड बॅकग्राऊंड ऑफ दॅट क्वेश्चन. मग आपण काय करतो, आपलं नॉलेज फ्लॉन्ट करण्याचा प्रयत्न करतो. तिथे शहाणपणा करायचा नाही. जेवढं विचारलंय ना तेवढंच. Difference between C++ and Java. Number 1, 2, 3. So these are the 3 core differences. शहाणपणा करायचं नाही. C was invented by this person. And then it was launched and relaunched and reframed and then it was revolutionized and now this is what it is. असला शहाणपणा करायचा. त्याच्याने होतं काय, एक तर तुमचा ॲरोगन्स आणि आगाऊपणा दिसतो. दुसरं, तुम्ही जे सांगत असतात
त्याच्यामधनं आणखी दुसराच वेगळा काहीतरी प्रश्न जन्म घेतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर माहिती नसतं. म्हणून उगाच शहाणपणा करायचा नाही. जेवढं विचारलंय तेवढं अतिशय व्यवस्थित, समर्पक, क्लिअरली सांगायचं. प्रत्येकाला ऐकायला येईल एवढ्या तुमची ऑडिबिलिटी असली पाहिजे. अतिशय असं कधी कधी काय होतं, आपल्याला उत्तर माहिती नसतं, मग आपण हा काय याचं उत्तर, येस विल यू प्लीज रिपीट. तुम्हाला ते उत्तर माहिती नाही आहे, मग आपण फुसफुसतो. किंवा आपल्याला टेन्शन असतं, प्रेशर असतं, भीती असते, आपला आवाज निघत नाही. घरी जसा आवाज काढतो आपण तसा लाऊड आवाज पण नाही काढायचा. येस आता डिफरन्स बिटवीन असलं काहीतरी करायचं नाही. आउट ऑफ एक्साइटमेंट. ऑफकोर्स एवढं बुद्धू कोणी नसतं, पण लो व्हॉल्यूम तुमचा होऊ शकतो. मी एक्सपिरियन्स केलेला आहे. आलं लक्षात? पुढची गोष्ट डोळ्यात डोळे घालून आन्सर द्यायचं. कधी आपल्याला आन्सर माहिती आहे, पण आता मला भीती वाटते, मग मी कसं बघू, आय थिंक द डिफरन्स बिटवीन दिस अँड दॅट. तुम्ही उत्तर बरोबर सांगताय, परंतु सो फेस तुमच्यासारखीच माणसं आहेत, ती दोनच गोष्टी होणार आहेत. काय होणार आहे? एक तर सिलेक्शन किंवा आणि 50-50 पर्सेंटेज कसं आहे, त्याच्याने घाबरायचं नाही. आणि तुम्हाला घाबरण्याचं कारणच नाहीये. तुम्ही प्रत्येक विषय अभ्यासलेला आहे, तुम्ही फिजिकली पूर्ण प्रिपेअर्ड आहात, मेंटली पण तुम्ही खूप सारा अनुलोम विलोम केलेला आहे. म्हणजे काय अनुलोम विलोम, श्वास घ्यायला विसरतो आपण पुष्कळ वेळा. श्वास घ्यायचा, रिलीज करायचा, 2-3 श्वास घ्या चांगले मोठे, तुम्हाला कम्फर्टेबल होतं. बिकॉज युअर ब्लड सेल नीड ऑक्सिजन टू परफॉर्म, टू फंक्शन, राईट. तुम्ही अशी तयारी करायची. एकदा तुमचं झालं सगळं बोलणं की स्माइल ठेवायचं, थँक्यू सो मच म्हणायचं आणि व्यवस्थित आपले डॉक्युमेंट घेऊन निघायचं. मागे पलटून बघायचं नाही की काय विचार करता, हा क्या सोच रहे हो मेरे बारे में. आपल्याला उत्सुकता असते ना की, आणि पुष्कळ चेहऱ्यावर दिसतं त्यांच्या की अरे अच्छा कॅन्डिडेट आहे, किंवा कोणी नाक म्हणतात कोणते कॉलेज से पढाई, असं पण होऊ शकतं. म्हणून मागे वळून बघायचं नाही. इंटरव्ह्यू तुमचा खूप बकवास झाला आहे, तुम्हाला रॅगिंग झाली आहे तुमची, तुम्हाला काही आलेलं नाहीये आणि त्यांनी दाखवलं की तुमची काहीच लायकी नाही आहे, मला राग येतो ना. म्हणून धाड धूम ते दरवाजे आदळायचे नाही, शिव्या देऊन बाहेर पडायचं नाही. MPSCच्या चेंबर मधनं माझ्या सोबतची एक कलीग त्याला इररिलेव्हंट प्रश्न विचारल्या कारणाने बाहेर आला आणि अक्षरशः शिव्या देत बाहेर आलेला मी बघितलेला आहे. when I was interviewed for my MPSC interview. असं ते, आणि ते ह्युमन आहे, राग येणं, कारण रिजेक्ट झाल्यानंतर राग येतोच ना. आपण संत महात्मा आहेत का? आजकालचे संत पण संत महात्मा नाही आहेत, तर आपण तर ऑर्डिनरी माणसावर आपल्याला राग येणारच, पण दाखवायचा नाही. आता तुम्ही म्हणाल का बरं दाखवायचा नाही? सर मला तर रिजेक्ट केलं, आता काय करतील ते माझं? तेच पॅनल दुसऱ्या कंपनीत असू शकतं, म्हणून उगाच शहाणपणा करायचा नाही. आलं लक्षात? क्योंकि दुनिया गोल है, सबको कहीं ना कहीं फिर से मिलना है. फाइन. सो दिस इज व्हॉट. आणि बाहेर यायचं. मग तुमच्यापैकी प्रत्येक 3 जणांचं पॅनल ते फक्त 3 लोकांची इंटरव्ह्यू घेतील, मग तेच ऍज अ कॅन्डिडेट बनून पुन्हा येतील, आणि ज्यांची इंटरव्ह्यू झाली ते पॅनल मेंबर्स होतील. आता माझा हेतू तुमचा असा मॉक इंटरव्ह्यू घेण्याचा काय? एनी गेसेस? डेव्हलपमेंट. ओके. कॉन्फिडन्स. आणखी स्किल्स टू डेव्हलप. आणखी इन्फॉर्मेशन. ओके. एक्सपिरियन्स. समजतंय? तुम्ही क्रिकेटची मॅच खेळायला जाता, अशा झोपेतनं उठून जाता का रे? तयारी करून जाता ना? खूप सराव आणि सिलेक्शन त्याच पोरांचं करतात की ज्यांना खरंच चांगलं खेळता. लक्षात येते तुमच्या? सो हा जो तुमचा मॉक इंटरव्ह्यू होणार आहे आता, जरी तुम्ही परिपक्व नाही आहेत त्याच्यासाठी, तरी पण तुम्हाला एक एक्सपिरियन्स येणार आणि पॅनल मेंबर म्हणून तुम्हाला जास्त अनुभव मिळणार आहे. यु नो व्हाय? कारण एकदा का तुम्ही पॅनल मेंबरच्या सीटमध्ये असतात ना, त्या सीटवर बसल्यानंतर तुम्हाला एक फील येतो, मी बॉस आहे, मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून आपण घरूनच आधीच तयारी करून येतो की 10 प्रश्न मी चांगले तयार करून येतो. आणि आपल्याला ना माहिती आहे की तो जो दक्ष आहे ना, तो मला जास्तीचे प्रश्न विचारणार आहे, मला माहिती आहे. मग मी पण त्याच तोडीचे प्रश्न तयार करून जातो, जेणेकरून तो जेव्हा कॅन्डिडेट म्हणून येईल तेव्हा मी त्याला चांगले प्रश्न विचारेन. लक्षात येत आहे? हा, ती अक्षरा आहे ना, हा, तिने मला पुष्कळ वेळा माझी कंप्लेंट केली आहे. आता असे 2 प्रश्न विचारणार ना मी तिला, की तिला समजेल. करून या तुम्ही. इथे तुमची कॉम्पिटिशन जबरदस्त असली पाहिजे.
कारण तुम्ही जेवढं प्रिपेअर कराल ना आता, तेवढा फायदा तुम्हाला पुढे होणार, तेवढा फायदा तुम्हाला पुढे होणार. आणि तुमच्यातले काही भित्री भाऊबाई काय करतील, त्या दिवशी पेट में दर्द है सर, मैं आ नहीं सकता सर, असं होऊ शकतं. असं हो, असलं काही करायचं नाही. यायचं, परफॉर्म करायचा, एक्सपिरियन्स घ्यायचा. तुम्हाला नाही चालला परफॉर्मन्स, पण बाकीच्यांना तर जमतोय ना, कदाचित त्यांना बघून तुम्हाला चांगले आयडिया येतील. सो बी हिअर अँड परफॉर्म. आता काही वेळेस काय होईल, आपण मराठी मीडियम मधले आहोत, मग आपल्याला प्रश्न फ्रेम करता येणार नाही. प्रश्न फ्रेम तयार तर करा. अरे गुगल तुम्हाला सगळ्या गोष्टीची मदत करतं. यू डोंट नीड एनी राम पाटील नाउ डेज. येस ऑर नो? येस. आणि म्हणून मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलंय, कारण आजकाल पोरांना शिक्षकांची गरज उरलेली. त्यांना माहिती 24/7 तुमच्याकडे चांगले चांगले शिक्षक आहेत युट्यूबवर. येस ऑर नो? माझा मुलगा 10वीचा, मी त्याला क्लास लावला, त्याची शाळेची फी भरली, त्याचा पर्सनल कोचिंग केली 20,000 रुपये खर्च करून, तरी तो आता युट्यूबवर व्हिडिओ बघतोय घरी. मी त्याला डाउनलोड करून दिले. कारण राम पाटील लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही एकदा सांगाल की सर रिपीट करा, दोनदा सांगाल रिपीट करा, तिसऱ्यांदा काय म्हणाल राम पाटील, येडायस का तू, डोक्यावर पडलायस का, मी 3दा सांगतोय तरी तू मला विचारतोय. असं होऊ शकतं? यूट्यूबचा वीडियो असेल राम पाटलाचा तर तुम लोग राम पाटिल को अपनी उंगलियों के इशारों पे नचा सकते हैं. रुको, क्लास में तो हमें बात नहीं करते, अब बोलो नहीं रुको, ये हो सकता है. एंड व्हेन तुमच्याकडे टीव्हीचं रिमोट असेल, लगेच दाबायचं, प्रेस करायचं, थांबणार, रिपीट, परत ऐश करो. That is the benefit of being on YouTube. Of course, you have these options available. तुम्ही अशी तयारी करून यायची आणि कोणीही घरी राहायचं नाही. आता होऊ काय शकतं माहितीये का, मी इलेक्शन मध्ये झोनल ऑफिसर आहे, नेक्स्ट टाइमला कदाचित मी इथे असणार नाही, मग बल्ले बल्ले चला बरं झालं यार. ऋषिकेशने मागच्या वेळेस तुम्हाला सर्वांना घेऊन चांगली बिझनेस मीटिंग केलेली आहे आणि मी अप्रिशिएट पण केलं होतं ते. दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट इज सिन्सिअरिटी. की शिक्षकाची गरज नाहीये, एकदा सांगितलंय ना की काय करायचं आणि कसं करायचं, मग तुम्ही करू शकता ना. तुम्ही छोटे बाळ आहात का आता की तुम्हाला बोट धरून करावं लागणार आहे की हा सुकर शीकर असं करावं लागणार आहे का आता? नो, यू आर ऑन युअर ओन अँड वन्स यू नो हाऊ टू डू अँड व्हॉट टू डू, यू आर फ्री टू डू. टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. किंबहुना शिक्षक नसेल आणि तुम्ही स्वतः जबाबदारी घ्याल तर तुम्ही जास्त शिकाल, माझं मत आहे. कुछ क्यों? जो चीज हम लोग दिल और दिमाग से खुद से करते हैं ना, वो हम लोग और अच्छे से सीखते हैं. सायकल कशी शिकलात रे तुम्ही? स्वतः. तुम्ही कोचिंग लावली होती का? राम पाटलाचं लेक्चर ऐकलं होतं का? नो. सायकल चालवल्यानंतर आम्ही, आमचं गाव ते एक मोठं गाव होतं वरणगाव, तिथपर्यंत सायकल चालवत जायचो. नंतर एवढी प्रॅक्टिस झाली होती की आम्ही 2-2, 4-4 किलोमीटर हँडल न पकडता सायकल चालवायचो. एवढा बॅलन्स चांगला झाला होता. सर्कसच. आणि प्रत्येक जण, 2-3 जण जे आम्ही सोबत जायचे तसे. घरच्यांना ते माहिती नव्हतं ऑब्व्हियसली. माहिती पडलं तर आमच्या वेळेस फटके मिळायचे. आता तुम्हाला कदाचित फटके मिळणार नाही, पण तुम्ही असं काही ट्राय करू नका. माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा स्वतः करता मन लावून, ती तुम्हाला जास्त समजते आणि तुम्ही त्यात तरबेज होता. राईट? सो मी जरी इलेक्शनच्या ड्युटीला असलो नेक्स्ट टाइम, तुम्ही इथे करायची आहे. तुमच्या प्रत्येकाच्या इंटरव्ह्यूचं चित्रीकरण करायचं आहे, छायाचित्रीकरण करायचं आहे, म्हटलं क्या रेकॉर्डिंग करायचं आहे. आणि जशी तुम्ही मला बिझनेस मीटिंगचं रेकॉर्डिंग पाठवलं, तसं मला समजलं पाहिजे की कोणी कोणी चांगला चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. पॅनल मेंबर पण आणि प्रत्येकाने पॅनल मेंबर बनायचं आहे. अरे क्या सर, मी मराठी मीडियमचा आहे सर, मी गरीब आहे सर, मी कसं करू, मला सांगायचं नाही. 3-3 प्रश्न तयारच करून यायचे ना, त्याची उत्तरं तयार करून असं समजायचं की परीक्षाच आहे आपली, ओरल एक्झाम द्यायची आहे ना तुम्हाला, त्याची पण प्रॅक्टिस इथे होईल. यावेळेस तुमची ओरल पण होणार आणि एक्सटर्नल ओरल होणार. सो यू विल गेट ॲम्पल प्रॅक्टिस ओव्हर हिअर. आता आणखी जर का जॉब इंटरव्ह्यू बद्दल काही डाऊट्स असतील तर विचारा, अदरवाइज विल एंड द सेशन. तयारी करून याल मग? आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. इवन माय अब्सेंस ऑल्सो यू विल परफॉर्म बेटर. गिव्ह मी दॅट वर्ड. Yes. Promise. Promise. End the video. Thank you so much.